इथं कुठं आहे. शिक्षणासाठी तिकडे आहे ना, मग गाव कुठलं आहे तुझं? म्हणजे आता मी मला वाटलं कोणतरी जास्त मोठं माणूस आहे, पण तू शिक्षणासाठी गेलाय म्हणल्यावर तू माझ्या मुलासारखाच आहे बरं का. आता मी मुंबईला आहे. हां, तू माझ्या मुलासारखाच आहे. त्यामुळे मी तुला साईराज दादा म्हटलं तरी चालतंय का? तू सांग आता. म्हणजे तुला साईराज दादाच म्हणणार आहे मी. प्रॉपर कुठले आहे दादा? सोनाली म्हणते ओके. हो. तर माझ्या मुलासारखाच आहे ना, त्यासाठी मी तुला साईराज दादा म्हणते फक्त आता. मला पहिल्यांदा वाटलं, की कोणतरी दुसरं मोठंच माणूस आहे असं नाही का. तर आपण इनडायरेक्ट डायरेक्ट कुणाला आरू-तुरू नाही बोलू शकत बरं का मी, असं ते. तो आता शिक्षणासाठी आहे म्हणल्यावर मला पण आलं लक्षात, की चला म्हणजे स्टुडंटच आहे असं वाटलं मला. हो ताई, हो ताई. तुमचा आशीर्वाद असू देत. हो, नक्की असणार आहे. नक्की, नक्की आशीर्वाद सगळ्यांनाच असणार आहे. कसं आहे, माझ्या मुलासारखाच आहे तू पण, त्याच्यामुळं आशीर्वाद कायमच असणार आहे. मला पण वाटलं मोठं कोणी आहे. हां ना गं, मला पण तसंच वाटलं. म्हणून मी एवढं उशीर पाठक दादा, पाठक दादा म्हणले. पण तो शिक्षणाचा विषय त्यांनी सांगितला ना, त्यामुळे त्याला मग म्हणलं चला, हाय माझ्या मुलाच्याच वयाचा म्हणजे मुलाच्या वयाचा जरी नसला तरी